जय श्रीकृष्ण, दंडवत प्रणाम, जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेश. जर मनगटामध्ये वेदना होत असतील तर काय करायचे बघा. अंगठा आत घ्यायचा आहे, मुठी बंद करायची आहे आणि असं दोन्ही हात एकमेकाला टेकवून असं उलटं सुलटं दोन्ही बाजूनी आणि पूर्ण बलपूर्वक हा अभ्यास करावा. घरामध्ये बऱ्याच माता भगिनींना पीठ मळताना, स्वयंपाक करताना, कपडे धुताना, छोटे छोटे दिवसभरातील जे कामं आहे आपले ते करताना खूप वेदना होत असतात. लिखाण काम करणारे, कॉम्प्युटर कंटिन्यू कॉम्प्युटरवरती काम करणारे, पेपर वर्क करणारे, हे का नाही, ब्लॅकबोर्डवरती लिहिणारे, असे खूप आहे. कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार, कर्मचारी, हे गोल गोल फिरवायचं आहे ह्याचं आणि बलपूर्वक फिरवायचं. आपण काय करतो, थोडं थोडं करतो आणि ते हाताचे कोपर असे वाकलेले असतात. हातांचे कोपर असे ताट सरळ असावे. अंगठा हात होता, मुठी बंद होत्या, त्यानंतर मुठी खोलून द्या. स्नायूंच्या वेदना, स्नायूंची पीडा आपल्याला जर दूर करायची आहे तर नीटनेटका अभ्यास आपण केला पाहिजे, कळ लागेपर्यंत केला पाहिजे. काय होतं, करताना त्रास होतो आणि मग आपण थांबतो. खूप वेदना होत असतील तर बर्फाने शेक द्या, बर्फाने शेकवलं पाहिजे. आपण काय करतो, गरम याने शेकवतो, गरम याने नाही, बर्फाने शेक द्या. असं छोटे छोटे अभ्यास आहे स्नायूंचे. शरीरामध्ये आपल्या 900 स्नायू आहे. हो, जवळजवळ 206 कुर्ची आहे, गाद्या आहे, म्हणजे लेगामेंट आहे. त्याचे अभ्यास आपण नीटनेटके केले पाहिजे ना. अभ्यास खूप छोटे आहे, बरोबर. त्यानंतर आत करा, बाहेर करा, आत बाहेर, आणि जितकं श्वासाबरोबर कराल तितकं लाभ जास्त होईल. आपण कुठलाही अभ्यास अर्धा मिनिट सुद्धा नीटनेटका करत नाही. एक एक अभ्यास 25-25 वेळा, 50-50 वेळा, 100-100 वेळा तरी आपण केला पाहिजे. लक्षात घ्या. सूज असेल तर दिवसभरात 2-3 वेळा बर्फाने शेक द्या, हे लक्षात घ्या. खूप छोट्या छोट्या गोष्टी हो, आपण फक्त त्या नीटनेटक्या केल्या पाहिजे, खाली वर. आणि एक अभ्यास करून कंटाळा आला किंवा दुखतोय तर दुसरा अभ्यास करायचा. जे जे होईल ते ते करावे, हे लक्षात ठेवा. इथून तर इथपर्यंत कळ लागते आणि कळ लागल्या पाहिजे. त्या कळा सोसाव्या लागत असतात आपल्याला, हे ध्यानात घ्या. प्रत्येकाने कसंही दुखणं असं तुमच्या मनगटातलं निघून जाईल. काही ना मनगटामध्ये गाठसुद्धा असते, सूज तर असतेच, पण गाठसुद्धा असते, पूर्ण निघून जाईल. गँगलिऑन नावाची गाठ असते. तर सगळ्यांनी करा, सगळे स्वस्थ राहा.
मस्त राहा, खुश राहा, हा ज्याच्या पाठीमागचा आमचा सगळ्यांचा उद्देश आहे. अभ्यास छोटे आहे, पण मात्र ते दररोज नीटनेटके, नेटानेटानी आणि विश्वासपूर्ण आपण ते केले पाहिजे. समस्या किती असो, सगळ्या समस्येचं समाधान योग आहे, हे लक्षात ठेवा. आणि प्राकृतिक चिकित्सा आहे. वास्तविकता जर बघितलं तर प्राकृतिक उपचार करा आणि जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात राहा. तर आजच्या पुरतं इतकंच करा आणि मला जरूर सांगा. वंदे मातरम.